सातारा बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार आहे। अजितदादांच्या निधनानंतर आमच्या पक्षाने निर्णय घेतला आहे की त्या ठिकाणी उमेदवार द्यायचा नाही। राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार देणार असल्याचे समजते आहे। याबाबत काँग्रेस पक्षाच्या प्रांताध्यक्ष यांच्याबरोबर चर्चा करेन, कारण या दोन्ही जागा ह्या राष्ट्रवादीच्या असून त्यावर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ। राज्यसभेच्या वेळी देखील अनेक जण इच्छुक असतात, मग आम्ही चर्चा करून त्यातून मार्ग काढतो। यावेळी देखील चर्चा करून मार्ग काढू, असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे। मी कसं वाटतंय बारामतीमध्ये अजितदादांच्या निधनानंतर पक्षाने निर्णय घेतला, सुप्रियाताईंनी आणि आम्ही सगळ्यांनी, की तिथे आपण उमेदवार द्यायचा नाही। आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्रितपणे काम करतोय। माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसने दोन्ही ठिकाणी उमेदवार उभं करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतलेला आहे असं समजतंय। आम्ही त्यांच्या प्रांताध्यक्षाशी मी चर्चा करील आणि त्या चर्चेप्रमाणे या दोन्ही जागा तशा राष्ट्रवादीच्याच आहेत, शरद पवार गटाच्या, त्यामुळे त्याच्यावर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ। मागे सुद्धा आपण बघितलं असतं, राज्यसभेच्या वेळेला पण सगळेजण इच्छुक असतात, पक्ष मागणी करत असतो, मग आम्ही चर्चा करून त्यामध्ये मार्ग काढतो। मला वाटतं आता ह्यामध्ये पण मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्यामध्ये निश्चितपणे चर्चा करून मार्ग निघेल। सातारा जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी जमावबंदी लागू केली आहे। हे उशिरानं सुचलेलं शहाणपण आहे। बैल गेला आणि झोपा केला अशी त्यांची अवस्था आहे, पण त्यांची ही स्ट्रॅटेजी असेल। यावेळी तरी सीसीटीव्ही व्यवस्थित चालू आहेत का हे बघावं लागतील। सीसीटीव्ही बंद होते, पण सभेच्या वेळी तरी सभेचे चित्रीकरण झालं आहे का हे मला विचारायचं आहे। एका उमेदवाराने हात वर केला नसताना त्याचे मतदान गृहीत धरले, ही अक्षम्य चूक आहे। हा पार्शालिटीचा प्रकार आहे। या सभेचे चित्रीकरण आणि सीसीटीव्ही चित्रीकरण आम्ही मागतोय, ते जर मिळालं नाही तर आम्ही न्यायालयात जाणार आहोत। उद्या होणारी सभापती निवड तरी लोकशाहीच्या माध्यमातून व्हावी अशी अपेक्षा आहे। आमच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार भाजपने स्वतःकडे घेतला तर त्याला लगेच 4-5 कोटींची कामे कशी मिळतात? सरकारी तिजोरीतून आमिष दाखवून निवडणुका जिंकण्याचा नवीन फंडा सुरू झाला आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात हे घडते, हे दुर्दैवी आहे। हा पैशांचा बाजार त्यांनाच लकलाप, मात्र जनता याबाबत नक्कीच विचार करेल। यावेळी तरी लोकशाही पद्धतीने निवडणूक व्हावी आणि सदस्यांनी निर्भीडपणे आपलं मत द्यावं, असंही ते म्हणाले। पाहुयात शशिकांत शिंदे काय म्हणाले ते। उद्या जिल्हाधिकारी मला कळलेलं आहे की जमावबंदी जाहीर केली आहे। उशिरा सुचलेलं शहाणपण आहे मला वाटतं, म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशा पद्धतीने काम केलेलं दिसतंय। मला वाटतं ही पण त्यांची एक स्ट्रॅटेजी असेल। यावेळेला तरी सीसीटीव्ही फुटेज चालू आहेत का बघायला लागतील। आणि मला एक अजून कळत नाही की सीसीटीव्ही फुटेज बंद होतं असं सांगितलं गेलं, कामं चालू होती म्हणून, पण आतमध्ये ज्यावेळेला सभा होते त्या सभेचं चित्रण झालेलं का नाही मला माहिती घ्यायची आहे। जर सभेचं चित्रण झालं असेल तर आम्हाला असं कळतंय की जो उमेदवार होता त्या उमेदवाराने हात वरती केला नव्हता, तरी त्याला काउंट केला गेला असेल। तर हा अक्षम्य अशा प्रकारचं चूक आहे, हा पार्सलिटीचा प्रकार आहे। आम्ही ती पण शूटिंग पण मागतोय, सीसीटीव्ही फुटेज पण मागतोय, नाही झालं तर आम्ही कोर्टातच जाणार आहोत। माझ्या माहितीप्रमाणे उद्या तरी लोकशाहीच्या माध्यमातून कामं होतील अशी मला अपेक्षा आहे। निर्णय होईल आणि निर्णय कसा होतो, आमचा एक उमेदवार गेला, त्या डिस्कला 3.5 ते 4 कोटी लगेच मिळाले गावाच्या विकासाच्या नावाखाली। अशा प्रकारे सरकारी तिजोरीतून आमिष दाखवून निवडणूक जिंकायचा नवीन फंडा या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत पुरोगामी चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो। हे खरं दुर्दैवाचं आहे। म्हणजे लगेच मत दिलं की लगेच एका आठवड्यामध्ये ऑर्डर निघते आणि 3.5 कोटी रुपये तिथं दिले जात असतील। हा पैशाचा आणि विकासाचा बाजार त्यांनाच लकला, पण जनता आहे, ही जनता निश्चितपणे विचार करेल। आज त्यांनी हा निर्णय जरी घेतला तरी सातारामध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे, प्रचंड। आणि आम्ही तर रस्ता उतरण्याची भाषा करत होतो, थोड्या बोलले आता चर्चा होते। आता सक्तीच्या रजेवर का अर्जित रजेवर याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे। हे काय तोंडाला पानं फुसल्या करत आहे। उद्या लोकशाहीने निवडणूक व्हावी अशी अपेक्षा आहे आणि प्रत्येक मतदारांना जो आहे सदस्य, त्याला मी विनंती करेन की निर्भीडपणे आपल्या अंतर्मनाला विचार करून मतदान करावं, एवढीच आमची त्यांना विनंती आहे। अवकाळी पावसाचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे। आकस्मिक निधीतून मदत आणि पुनर्वसन निधीतून तरतूद कमी केलेली दिसते आहे। या सरकारच्या धोरणाला आम्ही विधिमंडळात आक्षेप देखील घेतला होता। दुर्दैवी बाब म्हणजे शासनाकडून अनेक बाबी लपवल्या जात आहेत। केंद्र सरकारकडून मिळणारी 25,000 कोटी रुपयांची मदत मिळालीच नाही। केंद्राकडून मदत मिळाली नाही तरी राज्य सरकारकडून आम्ही मदत पोहोचवली आहे असं मंत्र्यांकडून सांगितलं जातंय। विमा कंपन्यांवर आमचा आक्षेप आहे। वेळेवर पंचनामे देखील होत नाहीत। केंद्रीय पथक देखील सर्व काही संपल्यानंतर येतं, हे दुर्दैवी आहे। तत्काळ मदत जाहीर करणे गरजेचे आहे।
पंचनामे नंतर करा. कर्जमाफीच्या बाबतीत घेतलेला निर्णय हा फसवा आहे. निवडणुकीवेळी मतं घ्यायची, निवडणूक झाली की सौर ऊर्जा माती मारायची. विजेच्या बाबतीत आणि कर्जमाफीच्या बाबतीत अडचणी निर्माण करायच्या. ज्यांच्याकडे घर आणि गाडी आहे त्यांना कर्जमाफी मिळणार नाही अशी माहिती मला मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांचा एल्गार पाहायला मिळेल असेही शशिकांत शिंदे यांनी बोलताना सांगितलं आहे. पाहूयात शशिकांत शिंदे काय म्हणाले ते. खरं म्हणलं तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा गारपीटाने प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपल्याकडे योगायोगाने मदत पुनर्वसन मंत्री आपल्या जिल्ह्यातलेच आहे. मी आता जिल्ह्याचं म्हणत नाही, पण राज्यामध्ये ज्या पद्धतीने अवकाळी पावसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे, आकस्मिक निधीतून आणि आपण मदत पुनर्वसनाला ह्या अशा प्रकारच्या निधीमध्ये तरतूद करत असतो. यावेळेला तशी तरतूद कमी केलेली दिसते. माझ्या माहितीप्रमाणे की आता सरकारच्या धोरणाला आम्ही आक्षेप विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये घेतला होता. दुर्दैवाने काही गोष्टी शासनाकडून सरकारकडून लपवल्या जातात आणि ते सभागृहामध्ये त्यांनी कबूल केलं की इतर राज्याला केंद्र सरकारने जी मदत केली होती तशा प्रकारची मदत साधारणतः 25,000 कोटी रुपये केंद्राकडून येणं बाकी होतं. ती मदत अद्यापही केंद्राने दिली नव्हती. सत्य परिस्थिती होती. मंत्र्याच्या माध्यमातून आम्हाला असं सांगण्यात आलं सरकारच्या वतीने की नाही, त्यांनी मदत नाही दिली तरी आम्ही मदत पोहोचवलेली आहे. माझ्या माहितीपणे विमा कंपन्यांच्यावर आक्षेप घेतलेले आहेत. त्याचबरोबर अवकाळी अतिवृष्टी ह्या असलेल्या शेतकऱ्यामध्ये खरोच शेतकरी अडचणीत आलेला आहे. पंचनामे किती महिने होतात हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. वेळेवर पंचनामे होत नाही आणि मग त्याची नुकसान केंद्रीय पथक अगदी सगळं संपल्यानंतर येत आहे बघायला. हे दुर्दैव आहे. माझ्या माहितीप्रमाणे तातडीने सरकारने तुमचे पंचनामे काय होतील काय नाही होतील याच्यावर लक्ष न देता तातडीने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळाने मदत करण्याच्या संदर्भातली भूमिका जाहीर करणं गरजेचं आहे. तशी आम्ही मागणी करू आणि मग तुमचे पंचनाम्यानंतर त्या निकष आणि नियमामध्ये तुमचे ज्याप्रमाणे नुकसान भरपाई होईल त्याला मदत करणं गरजेचं आहे असं आमची मागणी आहे. आणि आपण तर बघितलं असेल कर्जमाफीच्या बाबतीमधला निर्णय घेतला, फसवी कर्जमाफी देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इतकं शेतकऱ्यांना निवडणुकीच्या माध्यमातून मतं घ्यायची आणि निवडणूक संपल्यानंतर सौर ऊर्जा त्यांच्या माती मारायची, विजेच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण करायची, कर्जमाफीच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण करायची. आता सांगितलं, मला काल कळलं की ज्याच्याकडे घर आहे, ज्याच्याकडे वाहनं वगैरे आहेत त्याची कर्जमाफी होणार नाही असं कानावर येतंय. आम्ही ते बघून घेऊ. आता महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा अलगाट पाहायला मिळेल. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.